नमस्कार, मी यामिनी दळवी। या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि यानंतर मनसेला जबरदस्त असा धक्का बसल्याचं आपण बघतोय। स्वबळावरती 2024 ची विधानसभेची निवडणूक लढलेल्या मनसेला आपलं खातं सुद्धा यंदाच्या वेळेला उघडता आलेलं नाहीये। मनसेला एकमेव आमदार राजू पाटील हा सुद्धा गमवावा लागलाय। खरं तर मनसेने विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं तेव्हा प्रतिक्रिया उमटली ती एकच की मनसेमुळे महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्यातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो असं बोललं जात होतं। कारण मनसे आणि शिवसेनेचे मतदार हे सारखेच म्हणजे मराठी असल्याचं मानलं जातंय। प्रत्यक्षामध्ये मात्र निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्यांनाच आपल्याला धक्का बसलेला आहे। मनसेचं इंजिन वाफा सोडत धुराच्या रेषा काढत जागीच उभं राहिलंय, उलट काहीसं मागे गेलंय। त्यामुळे मनसेचं नुकसान झालेलं दिसतंय। मात्र असं असलं तरी सुद्धा राज ठाकरेंच्या टीकेचं सतत लक्ष असणारे उद्धव ठाकरे मात्र फायद्यामध्ये आल्याचं बोललं जातंय। मनसेमुळे त्यांच्या बंधूंच्या शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक ठिकाणी फायदा झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। निकालाच्या नंतर ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे विधानसभेतल्या ठाकरेंनी मनसेमुळे जिंकलेल्या त्या जागांचा विचार करणं सुद्धा क्रमप्राप्त आहे। यासोबतच गमावलेल्या जागांचा सुद्धा विचार करायला हवा। मनसेची मतं ही किमान 10 जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या विजयी मताधिक्यापेक्षा सुद्धा जास्त असलेली दिसतात। ठाकरेंना मिळालेल्या 20 जागांचा विचार करता हे प्रमाण 50% इतकं आपल्याला दिसतं। तर त्याच वेळेला घाटकोपर पश्चिम सारख्या काही जागा आहेत ठाकरेंनी मनसेच्या मतांमुळे त्या गमावल्या सुद्धा। विधानसभा निकालाचा अभ्यास केला तर मनसेचा असा इफेक्ट आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसतो। मनसेमुळे मुंबईमधले 8 जागा आणि राज्यामधल्या इतर 2 जागांवरती महायुतीचा पराभव झालेला आहे। मनसेने घेतलेल्या मतांमुळे त्यामुळे मुंबईमधील वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी, वर्सोवा, दिंडोशी, वांद्रे पूर्व, कलिना आणि विदर्भामधली वणी, कोकणामधली गुहागर या सगळ्या जागा ठाकरेंनी जिंकल्या असाही दावा आहे। आपण जर निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर आपल्या समोर जे चित्र उभं राहतं ते पुढील प्रमाणे आहे। सुरुवातीला बघूयात वरळी। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची मतं 63,324, मिलिंद देवरांची मतं आहेत 54,523 आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांना मिळालेली मतं आहेत 19,367। मागच्या निवडणुकीमध्ये मनसेने वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता, मात्र यंदाच्या वेळेला आदित्य ठाकरे यांच्या समोर मनसेनं संदीप देशपांडे यांच्या रूपाने आव्हान उभं केलेलं आपण बघतोय। आदित्य आणि मिलिंद देवरा यांच्या मतांमधला फरक आहे 8,801 इतक्या मतांचा। त्यामुळे असं मानलं जातंय, असं बोललं जातंय की जर या मतदारसंघामध्ये मनसेनं उमेदवार दिला नसता तर त्यांना मिळालेल्या 19,367 इतक्या मतांपैकी काही हजार मतं ही कदाचित महायुतीच्या पारड्यामध्ये पडली असती आणि शिंदेच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा विजय झाला असता असाही काहींचा दावा आहे। पुढचा मतदारसंघ आहे माहीम। माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र राजपुत्र अमित ठाकरे यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं यावेळेला आव्हान दिलं। तिथे पराभूत झालेले शिवसेनेचे सदा सरवडकर आणि विजयी झालेले ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यामधल्या मतांचा फरक होता अवघा 1,316 आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या अमित ठाकरेंनी 33,062 इतकी मतं घेतली आणि त्यामुळे इथे सुद्धा उद्धव ठाकरेंचा फायदा झाला असं बोललं जात आहे। मतदारसंघ आहे दिंडोशी। यावेळी सुनील प्रभू आणि संजय निरुपम यांच्यामधल्या मतांचा फरक होता 6,182 आणि मनसेचे भास्कर परब यांनी घेतलेली मतं आहेत 20,309। त्यामुळे इथे सुद्धा 6,000च्या फरकाने सुनील प्रभू यांना विजय मिळालाय आणि त्यांनी हॅट्रिक साधली आहे। आता ठाकरेंनी आपल्या या निष्ठावंत आमदाराला विधानसभेमध्ये प्रतोदही बनवलेलं आहे। मतदारसंघ आहे विक्रोळी। शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत विरोधक त्यांना खरं तर भोंगा म्हणून हिणवतात, पण त्यांचे बंधू सुनील राऊत हे पुन्हा एकदा विक्रोळीमधून विधानसभेवरती पोहोचलेत। त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांचा 15,500 मतांनी पराभव केलाय आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा मनसेचा उमेदवार होता विश्वजित ढोलम। 16,813 मतांसह ते तिसऱ्या क्रमांकावरती आहेत। याचाच अर्थ असा की सुनील राऊत यांच्या विजयी मताधिक्यापेक्षा मनसेची मतं जास्त आहेत।
महायुतीचे ठाकरेंच्या नंतरचे शत्रू नंबर 2 असणारे संजय राऊतांचे बंधू विधानसभेमध्ये पोहोचवण्यामध्ये मनसेचा सुद्धा हातभार लागलेला आहे। मतदारसंघ आहे जोगेश्वरी। वायव्य मुंबईमधून शिंदेंकडून लढताना रवींद्र वायकर त्यांच्या स्वतःच्या जोगेश्वरी मतदारसंघामध्ये 11,291 मतांनी पिछाडीवर होते आणि आता खासदारकीचा अगदी निसटता विजय आणि सत्तेचं बळ वापरत वायकरांनी आपल्या पत्नीसाठी यावेळेला सुद्धा प्रचंड जोर लावला, पिछाडी भरून काढली। पण तरी सुद्धा त्यांच्या सोबतचे शिवसैनिक असणाऱ्या बाळा नर यांनी मनीषा रवींद्र वायकर यांचा पराभव केला। 1,541 मतांनी हा पराभव झाला आणि आता तिथे मनसेच्या भालचंद्र अंबुरे यांनी मिळवलेला 12,805 मतं जर आपण बघितली तर नरांना आमदार बनवण्यामधील मनसेचा वाटा आपल्या लक्षात येतो आणि त्या मतदारसंघामध्ये 22 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। जे मुंबईमध्ये घडलं तेच कोकणामधल्या गुहागरमध्ये घडलेलं आपल्याला दिसतं। ठाकरेंनी विधानसभेचे गटनेते केलेले भास्कर जाधव विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पोहोचण्यामध्ये मनसेचे प्रमोद गांधी 6,000 कामगिरी बजावून गेलेले दिसतात। मनसेच्या उमेदवारांचा फटका फक्त शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला बसला असं नाहीये, तर तो भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा बसलेला आपल्याला दिसतो। मुंबईमध्ये अजित पवारांचा सना मलिकांच्या रूपानं त्यांना एक आमदार लाभला, पण वांद्र्यामध्ये आमदार असताना सुद्धा त्यांना गमवावा लागलेला आहे। मतदारसंघ आहे वांद्रे, अर्थात वांद्र्यामध्ये वरुण सरदेसाईंची मतं कापण्यासाठी भाजपमधून मनसेमध्ये गेलेल्या तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्याची चर्चा होती, मात्र त्यांच्या इंजिनाखाली महायुतीची 16,000 मतं चिरडली गेली अशी चर्चा आहे। यामध्ये भर घातली आहे ती शिंदेंच्या शिवसेनेमधून बंडखोरी केलेल्या कुणाल श्रीकांत सरमळकरांनी। मनसेने थेट महायुतीमध्ये प्रवेश केला नसला किंवा त्यांना तो मिळाला नसला तरी त्यांनी भाजपसोबत मित्रत्वाची भूमिका काही सोडलेली दिसत नाही। मनसेने राहुल नार्वेकर, आशिष शेलार, विनोद शेलार, मिहिर कोटेचा, अमित साटव, मंगलप्रभात लोढा, तमिळ सेल्वन यांच्या मतदारसंघामध्ये उमेदवारच दिले नाही। या सगळ्यांपैकी विनोद शेलार हे सोडले तर बाकीचे सगळे जिंकलेले दिसतात। मनसेने अशी मैत्री दाखवलेली असली तरी मुंबईमध्ये 2 ठिकाणी आणि विदर्भामधल्या एका ठिकाणी मनसेने घेतलेल्या मतांमुळे भाजपला हार पत्करावी लागली आहे। यामध्ये कलिना, वर्सोवा या मुंबईतल्या जागा आणि विदर्भामधल्या एका जागेचा समावेश आहे। एक नजर टाकूया इंजिनानं कमळ कोमजण्यामध्ये हातभार लावलेल्या या 3 जागांची। कलिना ठाकरेंची शिवसेना संजय पोतनेस, अमरजित सिंह भाजपा, बाळकृष्ण हुडगी मनसे। वर्सोवा हारून खान ठाकरेंची शिवसेना, भारती लवेकर भाजपा, राजू पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर, तर संदेश देसाई मनसे। पुढचा मतदारसंघ आहे वणी, ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देरकर, भाजपचे संजीव रेड्डी बोडकुरवार आणि मनसेचे राजू उंबरकर। मनसेमुळे असाच फटका महाविकास आघाडीला बेलापूर, शहापूर अशा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा बसलेला बघायला मिळतो। एकूणच मनसेच्या इंजिनानं यावेळेला विजयाची शिट्टी मारली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांच्या सुद्धा जागा पाडत आपलं उपद्रव मूल्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे। मात्र या सगळ्यामुळे फायदा काय असाही प्रश्न निर्माण होतो, कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं पाडकाम केलं असलं तरी पक्षासाठी मोठं संकट सुद्धा मनसेसमोर उभं राहिलेलं आहे। राज ठाकरे यांच्या पक्षाला एकही जागा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकता आलेली दिसली नाहीये, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा अमित ठाकरे माहीममध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेला दिसतोय आणि या सगळ्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवरती सुद्धा परिणाम झालाय। या निवडणुकीमध्ये मनसेला 10,02,557 मतं मिळाली, पण पक्षाची एकूण मतांची टक्केवारी जर आपण बघितली तर ती आहे 1.55%। पक्षाच्या वाईट कामगिरीच्या नंतर निवडणूक आयोग आता त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द सुद्धा करू शकतो अशी ही चर्चा होती आहे। त्यामुळे पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह असणारं रेल्वेचं इंजिन हे सुद्धा जाण्याची भीती आहे। काहींनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी ही चर्चा सुरू केली आहे, पण अनेक वेळेला चालणारी ही चर्चा नेहमीच निष्फळ ठरते हे आपण आतापर्यंतच्या या चर्चांमधून पाहिलेलं आहे। सध्या राजकारण म्हणजे सत्ताकारण झालेलं असताना मनसेच्या इंजिनामध्ये सुद्धा सत्तेचा कोळसा थेट मिळणं हे गरजेचं आहे। अर्थातच तसं घडेल का हे फक्त आणि फक्त राज ठाकरे हेच ठरवू शकतात, कारण तीच ठाकरे स्टाईल आहे। नमस्कार।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.